जर ही फळी टिकली तर यशाच्या आशा पल्लवीत नक्कीच राहतील, यात काही शंका नाही. आणि हा पुन्हा चेंडू मात्र निर्धाव जातो. चामुंडा दुकटन संघाच्या टीम कम्युनिकेशन खरोखरच एक लाजवाब पाहायला मिळत आहे. पुन्हा संदीप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गुरु जाधव यांच्याकडून एक धाव नक्कीच होईल. क्षेत्ररक्षण धावतंय, सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी मात्र थोडीशी खराब, परंतु तरी सुद्धा 2च धावांवर रोखलं गेलं. या 2 धावांतर संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर जवळजवळ 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 87 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आता मात्र पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. गुरु जाधव थोडेसे डॉट चेंडू करतायत. खरोखरच एक लक्षात घ्यायला पाहिजे, 87 धावांचं लक्ष समोर असताना आपल्याला एक धुवाधार फलंदाजीची अपेक्षा नक्कीच असेल. प्रेक्षक वर्ग सुद्धा तीच अपेक्षा करतील, नक्कीच करतील, कारण की लक्ष आपल्या समोर 87 धावांचं असताना आपण जर आपल्या धावांची गती जर कमी केली तर खरोखरच एक फक्त आणि फक्त एक औपचारिकता राहील असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र गोलंदाजीचा भार जो दिला आहे तो विलास यांच्यावर. आतापर्यंत वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येतात विलास सुतार. खरोखरच एक अनुभवी गोलंदाज असल्या कारणानं पहिली गोलंदाजी ही त्यांच्याकडे दिली जाते. पहिलं षटक त्यांनी हाताळलं. या षटकामध्ये जवळपास 13 धावा खर्च केल्या. हे दुसरं षटक स्वतःच्या वैयक्तिक खात्यातलं करताना दिसत आहेत. पुन्हा रोहनला मात्र थोडासा बीट होताना दिसतोय. चेंडूचा नीटसा अंदाज आला नाही आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर. धावफलकावर मात्र फक्त आणि फक्त 31 धावा. आणि हा मात्र उत्तुंग फटका. खरोखरच रोहनच्या बॅटमधून आलेला उत्तुंग षटकार, एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. या 6 धावांतर 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर. थोडासा स्पीड वाढवावा लागेल, धावांचा थोडासा स्पीड वाढवावा लागेल. या अनुषंगाने रोहनच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. विलासचा पुढचा चेंडूच म्हणजेच तिसरा चेंडू. आणि हा मात्र उत्तुंग फटका. पुन्हा गगनचुंबी षटकार. डायरेक्ट 6 धावा. षटकार येतो. या षटकाराच्या मदतीने पुन्हा धावसंख्या 6 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोचते 43 वर. आता मात्र ध्येयाच्या अनुषंगाने कामगिरी केली जाते. रोहन यांच्याकडून एक डावखुरे फलंदाज, इन्फॉर्म फलंदाज म्हणायला हरकत नाही. खरोखरच लगोलग 2 चेंडूने 2 षटकार ठोकून काढले गेलेले आहेत. आता मात्र थोडा शिवशक्ती कोकणेर संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ चामुंडा दुकटन असताना 87 धावांचं लक्ष समोर आहे आणि या कमिटी मेंबर लक्षात घ्यायचं, वायफाय डिस्कनेक्ट झालेला आहे. हा मात्र फुलटच चेंडू होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातो. चौदा चेंडू आणि 43 धावा पाहिजेत. आणि हा सुद्धा पुन्हा एक उत्तुंग षटकार, आरपार षटकार. या षटकाराचे नक्कीच डीजे मास्टरना विनंती करणे एक सुमधुर संगीत होऊन जाऊ दे. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. ऊंची ऊंची सैंडल वाली पोरी डुक डुक चालस भारी. खरोखरच एक
रोहन मात्र आता एक आक्रमक पवित्रा अवलंबताना दिसत आहेत, कारण की त्याला माहीत आहे, कारण की आपल्याला धावसंख्या ही जी गाठायची आहे ती फार मोठी आहे. त्या अनुषंगाने आपल्याला कार्य करणं फार गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करताना रोहन डावखुरा फलंदाज आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहायचा विलासचा पुढचा चेंडू, हा मात्र झेल होता. प्रकाश रमेश डोला यांच्याकडून हा मिस झालाय थोडासा. एक धाव नक्कीच येईल. या एक धावानंतर संघाची धावसंख्या तपासल्यास 50 वर जाऊन पोहोचते. उर्वरित 12 चेंडूंमध्ये आता मात्र 36 धावांची आवश्यकता. जर का रोहनचा जर आक्रमक पवित्रा जर शेवटपर्यंत राहिला तर खरोखरच शिवशक्ती कोकणेर संघाला विजयी होण्यास कोणीही रोखू शकणार नाही. परंतु आता मात्र चामुंडा दुकटन संघामध्ये सुद्धा अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे शक्कल लढवतील यात काय कुठल्या प्रकारचा अंदाज लावता येणार नाही. कारण की ह्या संघाचा आयकॉन खेळाडू योगेश झडपी आहे आणि त्यांच्या समवेत शशिकांत गोवारी सुद्धा आहेत. तदनंतर रमेश डोला साहेब सुद्धा आहेत. यांचा सुद्धा अनुभव कुठेतरी कामी येईल. आणि राकेश धुमाडा सुद्धा आहेत. मासवडमध्ये सुद्धा राकेश धुमाडा यांच्याकडून भव्य दिव्य अशा स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात आणि सुरळीतरित्या व्यवस्थितरित्या पार सुद्धा पाडल्या जातात. त्याच्यामुळं या स्पर्धांचा दांडगाचा अनुभव. 12 चेंडू आणि 37 टार्गेट आहे. थोडासा मिस्टेक झाली आणि चेंडू सरळ 4 धावा काढतोय. 4 धावा येतात. खुरुज जाधव सॉरी रोहनच्या बॅटमधून आलेला हा चौकार खरोखरच आता मात्र ध्येयाच्या दृष्टिकोनातून योग्य ती वाटचाल करताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत. गोलंदाज आहे संदीप जाधव. पहिल्या चेंडूवर एक चौकार ठोकण्यात यश आलंय. आता मात्र थोडं क्षेत्ररक्षणात बदल केला गेलाय. विलास सुतार यांना तिकडे तैनात केलं गेलंय. संदीपचा हा पुढचा चेंडू पुढे येऊन खेळलाय. पाहायचंय सीमारेषा लगत फील्ड केला गेला. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच धावतील आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र 56 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा रोहन सारखा संदीप जाधव सुद्धा एक अनुभवी गोलंदाज असल्या कारणानं प्रत्येक चेंडूवर खेळण्याचे एक वाव देत नाही. फुलटा चेंडू, परंतु चेंडू मात्र यॉर्कर लेंथवर टाकलेला चेंडू रोहनला नीटसा समजला नाही. चेंडू सरळ निर्धाव गेला. एसटी रक्षकाचं काम करतात राकेश धुमाडा. कसली चूक न करता अचूक आपल्या हँडग्लोव्ज मध्ये चेंडूला पकडलं. चांगला कमबॅक करताना संदीप दिसत आहेत. एक स्पेस देत नाही खेळायला. आता मात्र उत्तुंग फटका. चेंडू मात्र उत्तुंग षटकार. आर पार असा षटकार रोहन यांच्या बॅटमधून आलेला आहे. खरोखरच पंचांचे दोन्ही बोट वर. षटकार येतोय. आर पार षटकार. चेंडू द्यायचा आहे कमिटी. खरोखरच उत्तुंग फटका साधला गेला रोहन यांच्या बॅटमधून आणि 6 ने धावसंख्या वाढते. या षटकाराच्या मदतीनं 62 धावा धावफळकावर लागलेल्या आहेत. आता मात्र चामुंडा दुकटन संघाच्या संघनायकाच्या चेहऱ्यावर थोड्याशा निराशा साफ झलकताना दिसत आहेत.
आतापर्यंत या षटकातले जवळपास 4 चेंडू टाकून झालेला आहे. 4 चेंडू आणि 12 धावा खर्च केलेल्या आहेत संदीप जाधव यांनी. रोहन मात्र इनफॉर्म बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा मात्र बॅटीची वरील कडा घेत चेंडू मात्र फील्ड केला गेला. एकाच धावेवर समाधान केलं जात आहे. 63 धावा धावफळकावर. खरोखरच आता मात्र शिवशक्ती कोकण संघाच्या थोड्याशा आशा पल्लवित झालेल्या आहेत. पाहायचे दोन्ही बल्लेबाज मात्र योग्यरित्या कामगिरी करताना. षटक मात्र चालू आहे. 5वं षटक. फुलटा चेंडू, कसली चूक न करता चेंडू मात्र सरळ 6 धावांसाठी ठोकून काढलाय. 6 धावा येतात. या 6 धावांसाठी डीजे मास्टरला एक नक्कीच संधी मिळायला हवी. कमॉन डीजे. थँक्यू. खरोखरच उत्तुंग षटकार आणि या 6 धावांतर संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोचते 69 वर. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुन्हा तो आक्रमक पवित्र अवलंबावा लागेल दोन्ही फलंदाजांना, गुरु जाधव आणि रोहन यांना. या षटकारा नंतर एक आनंद व्यक्त करताना प्रसाद भोईर बॅट वर करून थोडासा एक आनंद व्यक्त करत होते, कारण की त्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्या संघाला हा विजयश्री खिचून आणणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून दोन्ही फलंदाज कार्यरत मैदानामध्ये. पाहायचे 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी मार्गवर तो चमत्कारिक गोलंदाज सीताराम की ज्यांनी अगोदर माऊली संघाला 6 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या नव्हत्या. आणि हा मात्र एक चोरटी धाव घेण्यात यश आलंय. पंचांचा वाईटचा इशारा वंताच्या रूपाने एक नक्कीच एक धाव येईल आणि धावून एक धावाशी 2 धावा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कार्यरत. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 16 धावांची 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सीताराम आल्या आल्या पहिल्या चेंडूवर थोडासा दिशा भरकटला आणि एक वाईट चेंडू हाताळला गेला सीताराम यांच्याकडून. आणि खरोखरच ज्या बॉलिंगसाठी सीताराम ओळखला जातो ती बॉलिंग करताना दिसतोय, तो चेंडू टाकताना दिसतोय. गुरु मात्र एक बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आला नाही आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हँड ग्लोव्ह मध्ये विसावला. सीतारामचा पुढचा चेंडू आणि हा मात्र बॅटीचे बाहेर कडा घेत राकेश धुमाडा फील्ड करतात. एक धाव नक्कीच येईल. एक धावेत 72 धावा येत आहेत. उर्वरित 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. लक्षात घ्यायच्या 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चामुंडा दुकटन संघाकडनं प्रत्येक खेळाडूकडनं गोलंदाजाला प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि पुन्हा निर्धाव चेंडू. खरोखर सीताराम एक चमत्कारिक गोलंदाजच्या रूपानं नावारूपाला आलेला आहे. पाहायचं एक छोटी धाव घेण्यात यश आणि येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि आता मात्र एक चोरटी धाव घेण्यात यश आलंय. हा जो रन घेतला गेला त्या दरम्यान थोडासा पंच सल्ला मसलत करतायत, विचार विनिमय करतायत. हा मात्र रन्स दिला जाणार नाही. 72 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा रोहन येतोय. रोहन टू सीताराम. आतापर्यंत आपल्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत.
उत्तुंग फटका 1 बाउंस सीमारेषेलगत संजयकडनं फील्ड केला गेला. 1-2 धावांवर समाधान नक्कीच मानावं लागेल. खरोखरच हा गोलंदाज मात्र एक चमत्कारिक गोलंदाज म्हणायला हरकत नाही, कारण की दोन्ही इन्फॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना सुद्धा आतापर्यंत आपल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या गेल्यात. चार धावा आणि 1 वाईड अशा 5 धावा दवडल्यात. आता मात्र या धावत्या 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. उत्तुंग फटका बॅटीची वरील कडा घेत झेल नितीन काकरा रामदास धावतायत. मला वाटतं झेल काय घेता आला नाही. तत्पूर्वी 3 धावा येत आहेत. 1 मध्ये 10 धावांची आवश्यकता. जवळजवळ शिवशक्ती कोकणेर संघ हा पराजयाच्या छायेखाली आलेला आहे असं मला हरकत नाही. तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चित खेळ असल्या कारणानं कोणत्या चेंडूवर कुठल्या क्षणाला कुठल्या प्रकारचा चमत्कार होईल हे आपण काही भाकीत करू शकत नाही. आणि सीतारामचा हा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आणि बल्लेबाज आहेत गुरुनाथ जाधव. चेंडू मात्र निर्धाव होतोय. येथे मात्र शिवशक्ती कोकण संघ परास्त होतोय आणि चामुंडा दुकटन मात्र विजयी होतोय. खरोखरच आतापर्यंत या